मित्रांनो, आपण आलो आहोत विठुरायाच्या पदस्पर्श दर्शन रांगेच्या शेडमध्ये। इथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने आषाढी यात्रेच्या काळात भाविक भक्तांना दर्शन सुलभ आणि सोपे व्हावे यासाठी विशेष शेड आणि सुविधा केलेल्या आहेत। अतिशय सुंदर आणि विठ्ठल भक्तांना त्रास होऊ नये अशा सुविधा इथे केलेल्या आहेत। तसेच पावसाची शक्यता लक्षात घेऊन वॉटरप्रूफ 20 शेड निर्माण केलेल्या आहेत आणि दर्शन रांगेमध्ये पाण्याची आणि खाण्यापिण्याची सर्व सुविधा उपलब्ध केलेली आहे। तर ती आपण आज पाहणार आहोत। आपण पाहू शकतोय दर्शन रांग कितीतरी मोठी आहे। इथे अनेक रांगा निर्माण केलेल्या आहेत, ठिकठिकाणी पंखेही बसवलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि वारकऱ्यांना कुठूनही आतमध्ये घुसण्याची सुविधा नाही, त्यामुळं व्यवस्थित दर्शन होणार आहे। पाठीमागच्या बाजूनी सगळीकडून अगदी व्यवस्थित रांगा लावलेल्या आहेत आणि संपूर्ण वॉटरप्रूफ मंडप आहे आणि कुठेही पावसाचा वगैरे त्रास या भाविकांना होणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे। प्रचंड मोठा मंडप आहे, यामध्ये कोणीही मध्ये घुसू शकत नसल्यामुळे दर्शनाचा कालावधीही कमी होणार आहे। भाविकांना अजिबात कुठेही तिष्ठत राहावे लागणार नाही। यंदा दर्शनाची सुविधा तुम्हाला कशी वाटली? यंदा सुविधा चांगली आहे, मंडप वगैरे चांगले की बनवले आहेत, छान वाटतंय। हा, पावसाचा त्रास वेळ लागला तुम्हाला मंडपामध्ये? आम्ही 12 वाजेचे लागलो लाईन मध्ये। तरी 5-6 तास लागले। 6 तास झाले, अजून पुढे 5-6 तास 5-6 तास लागतील अजून। इथे पंढरपूरमध्ये सर्व सुविधा चांगल्या वाटल्या। इथे पाणी वगैरे सर्व छान आहे आणि साफसफाई सुद्धा चांगली आहे। यामध्ये अजून मुख्यमंत्री साहेबांनी काहीतरी चांगला अजून सुधार कसा करावा की लोकांचे खूप इथे काही शौचालय वगैरे किंवा हे थोडी कमतरता पडते, याच्यामध्ये जर मुख्यमंत्री साहेबांनी जर सुधार केला तर अधिक अजून चांगलं पंढरपुराचं नाव आपल्या पुरा बारीमध्ये सुविधा लोक पण मध्ये आत येऊन थोडे हे करतात, तर त्याच्यासाठी हे अजून काही थोडा सुविधा चांगल्या झाल्या तर अजून चांगलं राहील। धन्यवाद। अजून सुविधा हव्या आहेत थोड्या। मुख्यमंत्री साहेबांनी याच्यामध्ये जर अजून लक्ष दिलं असं, आणि काही संध्याकाळी येणाऱ्यांचे थोडे हाल होतात, कुठं कोणी राहायचं सर्व हॉल बुक झालेले आहेत, कोणी इकडे झोपतं कोणी तिकडे झोपतं, तर यासाठी अजून हॉलची जर सुविधा केली तर अधिक अजून चांगलं राहील असं माझं मत आहे, वैयक्तिक मत आहे। थँक्यू। समाधान शिंदे, जळगाव। हो, थँक्यू। विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर रिद्धी-सिद्धी दर्शन मंडप क्रमांक 1 ते 6। इथे 1 ते 6 क्रमांकाचे दर्शन मंडप आहेत, आपण ते पाहणार आहोत आता आज जाऊन। हा आहे रिद्धी-सिद्धी दर्शन मंडप। इथे भाविकांना खूप मोठी पत्रा शेड उभी केलेली आहे आणि ह्यामध्ये दर्शनाच्या सुविधा खूप निर्माण केलेल्या आहेत, पंखे वगैरे लावलेले आहेत, त्यामुळे कुठेही त्यांना त्रास होणार नाही। आपत्कालीन सुविधाही निर्माण केलेल्या आहेत आणि भाविकांना दर्शन सुलभ आणि सोपे व्हावे यासाठी शासनाने विठ्ठल रुक्मिणी समितीने खूप छान सुविधा केलेली आहे। याआधी आपण एक दर्शन मंडप पाहिलेला आहे आणि तो दर्शन मंडप रिद्धी-सिद्धी मंदिराच्या पलीकडे आहे। तिथून सुरुवात होऊन हा दुसरा मंडप आहे, म्हणजे भाविकांनी पावसात कुठेही भिजू नये यासाठी वॉटरप्रूफ सुविधा, वॉटरप्रूफ मंडप उभारलेले आहेत। बघा, तुम्हाला लक्षात येईल, संपूर्ण वर पत्रा आणि खाली पुन्हा कापड वगैरे लावून पूर्ण वॉटरप्रूफ केलेले आहे, त्यामुळे भाविकांना पावसाचा त्रास अजिबात होणार नाही। पावसाची शक्यता लक्षात घेऊन या सुविधा निर्माण केलेल्या आहेत। संपूर्ण दर्शन मंडप हा बाहेरून पूर्णपणे पॅक आहे, त्यामुळे बाहेरचा कुठलाही त्रास भाविकांना आतमध्ये होणार नाही। मगाशी व्हिडिओमध्ये एका भाविकांनी सूचना केली की वॉशरूमची सुविधा असावी, तर विठ्ठल मंदिर समितीने इथे खूप मोठ्या प्रमाणात वॉशरूमची सुविधा निर्माण केलेली आहे
पाठीमागच्या मंडपातून ज्या वेळेला तुम्ही पुढे येता त्यावेळेला इथे वॉशरूमची सुविधा पण आहे. हे बघा, संपूर्ण वॉशरूमची सुविधा आहे इथे. आणि पाठीमागच्या मंडपातून लोक असे ठराविक संख्येने पुढच्या मंडपात पाठवले जातात. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती दर्शन मंडप प्रवेश. पाठीमागचा मंडप रिकामा झाल्यानंतर पुढचा मंडप रिकामा झाल्यानंतर पाठीमागच्या मंडपातील लोके पाठवली जातात. या मधल्या रोडनी ती पुढच्या मंडपामध्ये प्रवेश करू शकतात. मध्ये वॉशरूमची सुविधा आहे. दोन्ही मंडपामधून रिद्धिसिद्धी मंडपामधून पुढे आल्यानंतर बारी अशी पुढे विप्रदत्त मंदिराकडे येते. विप्रदत्त मंदिरापासून नदीच्या काठाने चंद्रभागा घाटापर्यंत जाते. मध्ये विविध ठिकाणी तुम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. नदी काठाने अगदी छानपणे वारी व्यवस्थित भाविक दर्शनासाठी जाऊ शकतात. संपूर्ण सगळीकडे जाळी बसवलेली असल्यामुळे कुठूनही घुसखोरीचा विषयच येत नाही. कुठूनही घुसखोरी होत नाही. भाविकांना मोफत खिचडी वाटप रोज भाविकांना मोफत खिचडी वाटप होत आहे. विठुरायाचा कुठलाही भक्त वारीमध्ये उपाशी राहू नये यासाठी ठिकठिकाणी असे खिचडी वाटप केले जाते. आम्हाला खूप आनंद होते. माऊलीच्या सेवेकरता आम्हाला खूप आनंद होते. पण आम्हाला याच्यात लई आनंद मिळते की आम्हाला अशी सेवा घडा म्हणून विषयी आमचा गुंडागाव इथून सेवाधारी करीत आम्हाला खूप 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 छान वाटते. आम्ही 2 आहे. आम्ही दर महिन्याला आम्ही 20-25 जण दर महिन्याला आमचे गट उपस्थित दरवेळेस उपस्थित राहतो आणि वेळेवर सेवा योग पार पाडतो. दर महिन्याला शुद्ध एकादशीला आम्ही सेवेला येतो आहेत. तरी सर्व भाविकांना महाप्रसादाचा व चहा पाण्याचा पाणी चहा खिचडी वाटप दर महिन्याला आम्ही येत आहेत. तरी सर्व भाविकांनी कोणीही उपाशी राहू नये अशी विठ्ठल मंदिर समितीची कळकळीची विनंती राहते आणि आम्हाला पण त्याच्यामध्ये आनंद वाटतो. पाणी सुविधा ठिकठिकाणी अशा पाण्याची सुविधा दर्शन रांगेमध्ये केलेली आहे. आतमधून दर्शन रांग चालू असते आणि बाहेरच्या बाजूने पाणी वाटप चालू असते. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मोफत पाणी वाटप केंद्र. सर्व भाविकांना चहा देण्यात येत आहे आणि कुठलाही भाविक चहा पाण्याविना किंवा उपाशी राहू नये यासाठी चहा पाणी आणि खिचडीचे वाटप सर्व ठिकाणी अतिशय व्यवस्थित होत आहे. बघा, सर्व भाविक चहा पीत दर्शन रांगेत पुढे चाललेले आहेत. सर्वांना व्यवस्थित चहा वाटप होत आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.